नमस्कार. 2024-2025चे RRB क्लर्क आणि IBPS क्लर्कचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. रेडियंट अकॅडमीचा आपला विद्यार्थी जयेश पाताल बन्सी आज आपल्या इथे आहे. त्याने घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्हीही बँकांमध्ये क्लर्क या पदावरती निवड प्राप्त केलेली आहे. आज आपल्याकडे जयेश पाताल बन्सी इथे आलेला आहे आणि त्याच्या यशाचा प्रवास तो आपल्याला सांगेल. माझे नाव जयेश विजय पाताल बन्सी आहे आणि मी घाटंजीचा रहिवासी आहे. माझे बाबा बिझनेसमॅन आहे आणि आई ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये क्लर्क आहे आणि बहीण इंटेल कंपनीमध्ये जॉब करते. जयेश, तुझं आता सिलेक्शन झालं आहे दोन्ही बँकांमध्ये. एक RRB क्लर्कची तू पोस्ट काढली आहेस आणि दुसरी म्हणजे IBPS क्लर्कची. ठीक आहे, तर बँकिंग क्षेत्राकडे तू कसा आलास किंवा बँकिंगमध्ये करिअर करायचं तू कसं ठरवलंस याच्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या प्रेक्षकांना तू माहिती सांगू शकतोस? ॲक्च्युली मी बँकिंग करायसाठी आलोच नव्हतो यवतमाळमध्ये. माझा गोल स्टेनोग्राफी यासाठी होतो, SSC स्टेनोग्राफी. मित्राने इथे क्लासेस सजेस्ट केल्या होत्या रेडियंट अकॅडमीमध्ये. मी जॉईन केला आणि सोबतच स्टेनोग्राफीचे क्लासेस पण जॉईन केले. करत करत फाउंडेशन झाली आणि जेव्हा ॲडव्हान्समध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा असं लक्षात आलं की स्टेनोपेक्षा मला बँकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आला आहे. आणि माझा बँकिंगमध्ये असंच टाईमपास म्हणून पेपर दिला होता आणि स्कोअर पण चांगला आला. तर सरांना दाखवला स्कोअर, तर सर म्हणाले की दोन्हीमधून कोणत्या पण एका मार्गाने जा. दोन्ही जर एकाच टाईमला केले तर इकडे पण नाही किंवा तिकडे पण नाही, असं पण होऊ शकते. म्हणून एकाचकडे फोकस कर आणि लवकरच यश मिळणार असे सर मला म्हणाले. तर मी तेव्हाच डिसिजन घेतला की स्टेनो सोडून द्यायचा आणि बँकिंगकडे फुल टाईम फोकस करायचा. ठीक आहे, म्हणजे स्टेनोग्राफर बनायच्या उद्देशाने तू सुरुवात केलेलीस आणि रेडियंटमध्ये क्लासेस केलेलेस आणि त्यानंतर तुझ्या लक्षात आलं तयारी करताना की आपण बँकिंगसाठी पण तयारी करूच शकतो आणि ते लक्षात पण आलं परीक्षा दिल्यानंतर. तर पुढे कसं काय, म्हणजे हे तर क्लासेस संदर्भात झालं. क्लासेस नंतर तू तयारीला सुरुवात कशी केलीस ते सांगू शकतोस? फाउंडेशन नंतर मी आपली ॲक्टिव्ह मोड सरांची लायब्ररी जॉईन केली आणि तिथे सकाळपासून 7 ते 8 वाजेपासून तर रात्रीचे 8:30पर्यंत अभ्यास करत होतो. तर मला दोन्हीमध्ये टाईम नव्हता पुरत, स्टेनो आणि बँकिंगमध्ये. पण जेव्हा एक डिसिजन घेतला की बँकिंग करायची आहे तेव्हा मग फुल टाईम बँकिंग केली आणि तेव्हाच पेपर पण होते. तर मी कंटिन्यू मॉक देत होतो रोज, डेलीची एक प्रिलिम्सची. इकडे बॅचेस पण चालू होत्या ॲडव्हान्सच्या. ॲडव्हान्स बॅचसोबत प्रॅक्टिस पण चालूच होती. जसे जसे दिवस गेले तसं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलं आणि कट ऑफ थोडे 4-5 मार्काने राहायला लागले. तेव्हा समजलं की आपण आहो कॉम्पिटिशनमध्ये. तर ॲट दी एंड 2023मध्ये पहिली प्रिलिम्स निघाली, SBI क्लर्क 2023. तर तेव्हा आयडिया आला की मेन्स कशी असते. तर तिथून मेन्सची प्रॅक्टिस केली चालू. तोपर्यंत प्रिलिम्सची केली. मेन्सची प्रॅक्टिस चालू केली आणि तेव्हा सरांनी आपली उज्ज्वल बॅच स्पेशल कॉन्टसाठी चालू केली होती. त्यामध्ये अश्विनी मॅडम शिकवत होत्या. त्यामधून खूप म्हणजे कन्सेप्ट वगैरे क्लिअर झाले. रोजची प्रॅक्टिस, DIs वगैरे, म्हणजे कॉन्ट खूप स्ट्रॉंग झाला तेव्हाच आणि स्वतःची पण प्रॅक्टिस केली. तर प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी महत्त्वाची आहे. प्रिलिम्सपासून सुरुवात केली, लायब्ररीमध्ये तयारी सुरू होती, म्हणजे दिवसभराचा वेळ ऑलमोस्ट तू दिला आणि कन्सिस्टंटली तयारी सुरू होती. सोबतच इकडे उज्ज्वल बॅच पण जेव्हा ॲडिशनल काही आलं तर ते पण सुरू होतं. हा जो वेळ होता याच्याबद्दल सांगू शकतो? किती महिन्याचे क्लासेस होते? त्याच्यानंतर लगेच लायब्ररी जॉईन केलीस का? आणि केलीस तर मग नंतर परीक्षा निघायला कधी सुरुवात झाली? आणि पोस्ट आता ज्या तू दोन्ही पोस्ट मिळवलेल्या आहेत तिथपर्यंतचा टाईम किती लागला तुला, वेळ किती लागला, याच्याबद्दल सांगू शकतोस? स्टार्टिंगला मी फाउंडेशन 6 महिने केलं, नंतर ॲडव्हान्स 4 महिने केला आणि रिपीटसाठी फक्त ॲडव्हान्समध्ये रिपीट केलं आणि मला प्रिपरेशन करून ॲप्रॉक्स 2 वर्ष झाले आहे प्रॉपर बँकिंग करून. तर 2 वर्षाच्या अंदर
2 पोस्ट निघाल्या आहे. 2 वर्षाच्या तयारीमध्ये तू पोस्ट काढलेली आहेस. प्रिलिम्स आणि मेन्सच्या तयारीबद्दल सांगू शकतोस? जे मॉकचा तू उल्लेख केलास की मॉक दिल्यास तू, त्याच्याबद्दल सांगशील कसं, की दिवसाला किती मॉक द्यायच्या, काय द्यायच्या, कशा प्रकारची तयारी, तुझं वेळापत्रक कसं होतं दिवसभराचं, प्रत्येक सब्जेक्टला तू कसा वेळ दिलास याच्याबद्दल थोडं सांगू शकतोस? मी सकाळी पहिला सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश घ्यायचो. खूप थोडं वीक होतं आणि क्वांट रिजनिंग मॉडरेट होतं, म्हणून इंग्लिशला जास्ती टाईम द्यायचो. पहिले न्यूजपेपर रीडिंग, नंतर वर्ड्स काढणे आणि पहिलेचे वर्ड्स रिव्हिजन करणे. वाटल्यास कधी कधी सेक्शनल मार्क पण द्यायचो प्रिलिम्सच्या आणि त्याला प्रॉपर ॲनालाइज करायचं. इंग्लिशला टोटल मी तरी 2 ते 3 तास रोज द्यायचोच म्हणजे द्यायचंच. मग नंतर बॅच वगैरे व्हायची. क्वांट थोडं वीक होतं म्हणून आधी क्वांटकडे जास्त लक्ष दिलं. क्वांटची प्रॅक्टिस वगैरे केली आणि जेव्हा पेपर यायचे डेली एखादी मॉक देऊन प्रॉपर ॲनालाइज करायचं. ॲनालाइज झाल्यावर मग नंतर वाटल्यास रिजनिंगला थोडा बहुत टाईम द्यायचो मी. अच्छा, म्हणजे मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे याच्यावरून लक्षात येतं. आणि रोज तू मॉक द्यायचास आणि त्याचं ॲनालिसिस, मॉक द्यायचं आणि ॲनालिसिस करायचं, असं करून प्रिलिम्सची तयारी छान झाली. आणि त्याच्यानंतर जे तू बोललायस की मग मेन्सची तयारी पण केलीस. मेन्ससाठी पण मॉक द्यायचास की मेन्सच्या तयारीबद्दल सांगू शकतो? कारण हे 3 विषयांचं झालं. मेन्समध्ये एक 3रा 4था सब्जेक्ट येतो जो आहे GK किंवा GA, जनरल अवेअरनेस ज्याला म्हणतो, त्याच्याबद्दल सांगू शकतोस थोडं? डेलीच्या PDF वगैरे रीड करून नोट्स वगैरे काढत असतो. आणि मेन्सचं बाकी सब्जेक्ट राहिला तर जेव्हा माझी SBI क्लर्क प्री निघाली होती तेव्हा मेन्स कशी असते, काय असते, किती लेवल असते, हे सगळं मला अंदाज एका एक्झाममध्ये आला होता. आणि त्या हिशोबाने मी माझी प्रिपरेशन चालू केली. स्टार्टिंगला मी थोडे व्हिडिओज वगैरे बघितले आणि त्यावरच प्रॅक्टिस वगैरे पण चालू केली. आणि काही वेळानंतर व्हिडिओज वगैरे बघणं थांबून दिलं आणि स्वतःच्या प्रॅक्टिसवर विश्वास करून PDF वगैरे सॉल्व करणं चालू केला. म्हणजे फक्त PDF सॉल्व करायच्या रोजची 3ही सब्जेक्टची एक PDF झालीच पाहिजे असा गोल होता माझा. आणि होतच होता, कंप्लीट होत होता. हां, म्हणजे प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते. त्याच्यामध्ये तुझी जी स्ट्रॅटेजी होती 3 विषयांवरती तू फोकस केलं आहेस. GA पण केलंस, पण GAला थोडं बाजूला पण ठेवलं, म्हणजे तितकंसं लक्ष नाही दिलंस. तरी पण जर 3 विषय जर स्ट्रॉंग झाले तरी पण पोस्ट काढू शकतो. कारण आता आपण बघतोय की तू 2 बँकांमध्ये क्लर्क म्हणून सिलेक्शन घेतलेलं आहेस. विद्यार्थ्यांना काय सांगू शकतोस की त्यांनी काय करावं? बेसिक गोष्टी सांगू शकतोस तयारीसाठी काय करायला पाहिजे? आता विद्यार्थी कधी कधी काय चूक करतात की फाउंडेशन बॅच लावली, इथे बॅच करतात, घरी काहीच नाही करत. ते चुकीचं आहे. घरी पण प्रॅक्टिस स्वतः केली पाहिजे काही ना काही. तर आपण इथे जे काही बॅचमध्ये शिकतो ते आपण रिपीट घरी जाऊन एक वेळा रिव्हिजन केली पाहिजे. आणि स्वतःची प्रॅक्टिस आपण बॅचमध्ये येतो तिथून आपण बेसिक सगळं क्लिअर केलं पाहिजे. स्टार्टिंगला बेसिकच क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रिलिम्स क्लिअर करायसाठी तरी बेसिक क्लिअर झाले की थोडं बहुत लेवल आपण वाढवू शकतो. मेन्सकडे फोकस करायचं. जसं जसं आपल्याला माहीत पडणार की बेसिक आपलं चांगलं आहे तसं आपण मेन्सकडे फोकस करू शकतो. रोज कन्सिस्टंट स्टडी करून जशी लेवल वाढणार तसं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पण वाढणार आणि रिझल्ट पण तसेच दिसून येणार. जयेश, तू सांगितलंस की प्रिलिम्सची तयारी कशी केलीस, मेन्सची तयारी कशी केली, क्लासेस नंतर कन्सिस्टन्सी होती तुझ्या सगळ्या तयारीमध्ये. खूप आभार तुझे की तुझा इथपर्यंतचा प्रवास आमच्यासोबत शेअर केलास. तुझं जे सातत्य होतं अभ्यासातलं त्याच्यामुळेच तू हे यश संपादन करू शकलायस. आत्तापर्यंतच्या आपल्या तू जे काही आम्हाला शेअर केलं आहेस त्याच्यावरनं हेच कळतं आहे की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे या परीक्षांमध्ये जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर जाता जाता शेवटी तू आमच्या विद्यार्थ्यांना काही सांगू शकतोस की शेवटचं एक मोटिवेशनल कोट किंवा असं काही? ॲट दी एंड मी एकच सांगणार की स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या बँकिंगच्या जर्नीमध्ये डिमोटिवेट करणारे जास्त आणि मोटिवेट करणारे कमी लोक आपल्याला मिळणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून
कन्सिस्टंटली रोज स्टडी करा, जास्ती ब्रेक घेऊ नका, इतकंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद जयेश, तुझा जो प्रवास तू आमच्यासोबत शेअर केलास. आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू.